पारगाव मंगरुळ या ठिकाणी मोठा उत्साह सुरू आहे। अखंड हरिनाम सप्ताह आणि सुवर्ण महोत्सव या ठिकाणी आज पार पडत आहे। आज सुरुवात झालेली आहे। नेमकं याची दिनक्रम कसा असणार आहे, काय कार्यक्रम असणार आहेत, आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय। आज सुरुवात होते, काय काय कार्यक्रम असणार आहेत? आज अखंड विना आहे, 24 तास विना पारा मंदिरामध्ये आहे। आमचं जागृत देवस्थान भैरवनाथ महाराज, पारेश्वर महाराज आमचं गावात हे जागृत देवस्थान आहे आणि त्यामध्ये गेले 50 वर्ष म्हणजे 49 हे 50वं वर्ष। यावर्षी हा मोठा उत्सव थाटामाटामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने होते। हा काय एका दोघांच्या नाही, सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्य हा सोहळा संपन्न होत आहे। आणि त्यानिमित्त सकाळी अखंड विनात आहेत, सकाळी सकाळपासून दिनक्रम सकाळी काकडा सुरू होणार। आम्ही लोकांना तकलीफ नको म्हणून सरकार नियमाप्रमाणे आम्ही काकडा कार्यक्रम करणार आहे, कारण स्पीकर जर 4ला चालू केलं तर लोकांची वरड येते म्हणून काकडा आम्ही 5 वाजता सुरू करणार। 5 ते 7 काकडा, 7 ते 12 12:30पर्यंत गाथा पारायण, संगीत गाथा पारायण त्या या ठिकाणी म्हणत होत आहे। आज सुरुवात झाली त्याची गाथा पारायण। त्याच्यानंतर 3:30 ते 4:30 हरिपाठ आणि 4:30 ते आता तुम्ही पाहिलं जोग महाराज वारकरी संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांनी हरिपाठ या ठिकाणी तुम्ही पाहिलं प्रत्यक्षात, त्याचं व्हिडिओ त्याचं पाठवा त्यांना, म्हणजे त्यांना त्याचा आनंद वाटेल, कारण ही वारकरी शिक्षण संस्थेमुळे तर संप्रदाय टिकलेला आहे। मला जोग महाराजांनी संस्था काढली नव्हती ही पोरं तुम्हाला बघायलाच मिळाली नसती आणि म्हणून आज हा एवढा मोठा त्या मंडळी या ठिकाणी हजर आहे, त्यांनी हरिपाठ केला। आता हरिपाठ झाले बरोबर 6 वाजता आम्ही कीर्तन सुरू करणार, इथं 1 मिनिटही मागं पुढं करणार नाही। 6 वाजता कीर्तन, 6 ते 8 कीर्तन होईल, 8:30 ते 10 संगीत भजन होईल। भजनसुद्धा वेळेतच 2 तासाच्या पुढं नाही, 10च्या पुढं स्पीकर हा बंद केला जाईल, तर सकाळी 5ला तो स्पीकर चालू केला जाईल। त्यानिमित्त अनेक वर्षापासून जे म्हणजे डेबल ग्रॅज्युएट आहेत असे कीर्तनकार हरिभक्त प्रमोद महाराज जगताप, त्यांच्या भाष्यावर इतकं प्रभुत्व आहे। त्यांचं कीर्तन आज पहिल्यांदा 6 ते 8 होणार आहे, म्हणजे आज त्यांचं कीर्तन आहे। आणि उद्याचे कीर्तनकार फडकरी आहेत, फार मोठी फडकरीची परंपरा आहे, या विद्यार्थ्यांना सर्व माहिती आहे। आंबेकर जो आजरेकर फड म्हणतो का, ज्या फडावर ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग शक्यतो कीर्तनकार घेत नाही, कारण ते सोडवायला थोडे किचकट असतात, एक तर चरण लांब असतं किंवा ते आखूड असतं आणि म्हणून त्या अशा फडावरचे कीर्तनकार उद्या हरिभक्तपणा कृष्णा महाराज चौरे पंढरपूरकर यांचं कीर्तन। आणि परवाचं तर काही बोलायचंच नाही, तुकाराम महाराजा समकालीन असणारे संत मानकुजी महाराज बोधले यांचे वंशज जयवंत महाराज बोधले यांचं कीर्तन परवा दिवशी। खूप मोठा उत्सव आहे, याची सुरुवात कधीपासून झाली, कधीपासून या कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे? याचे नियोजन 2 वर्ष झाले, म्हणजे दरवर्षी आमचा सप्ताह असतोच, कारण जागृत देव त्यामुळं तिथं सर्वजण अगदी मने भावीपूजा करतात, कारण ते देवाला बेतात। हे इतकं कडक स्थान आहे ते, का तिथं आमच्याकडं कुठं अशी वाईट घटना कधी घडत नाही आमच्या गावामध्ये, इतकं ते जागृत देवस्थान आहे। तिथं जर एखाद्याने शपथ घेतली आणि त्यांनी खोटं केलं, आमचे ग्रामस्थ सांगतील की त्याचा कार्यक्रमच संपला। त्यामुळं तिथं सगळे असे असतात। मग 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही याची कार्यक्रम करणार आहोत, आपण 2025 साली आम्ही पेरोत केली, तर आमच्या 2 वर्षापूर्वीच ह्या जेवणाच्या पंक्ती गेल्यात। कुठल्या पंक्ती? जो संध्याकाळी प्रसाद आहे का, ते 2 लाखाचा खर्च आहे। दर दिवस आम्ही 2 लाख अन्नदानाचा खर्च दर दिवस संध्याकाळी तो अन्नदानाचा खर्च फार मोठा खर्च आहे। ते कमीत कमी आम्ही पहिल्या दिवशी 5 ते 6 हजार, शेवटीपर्यंत 10 हजारापर्यंत लोक जेवणाची जातील असं आमचं नियोजन आहे। सर्व गावचे लोक ते वाढायचं काम करणारे, त्यामुळं बाहेरचं कोण नाही, सर्व गावचे लोक आणि शेजारच्या गावांचं आम्हाला फार सहकार्य। मंगरुळ असेल, औरंगपूर असेल, भागडी असेल, लिमगाव, पिंपरखेर, रेणवडी, कावळ पिंपरी, साकुरी, ही जी परिसरातली गाव आहे फार मोठे पहिल्यापासून आम्हाला त्यांचं सहकार्य आहे। आणि म्हणून गावाचं तर सहकार्य, गावाचं आमच्या प्रत्येकाचं, इथं कुठला जातीचा धर्माचा कुठला नाही, इथं सगळ्या लोकांचं सहकार्य आहे आम्हाला, म्हणजे आर्थिकपासून तर शारीरिकपर्यंत, म्हणजे तो मुस्लिम समाजाचा असू द्या, कुठल्याही समाजाचा घ्या, सगळे तुम्हाला सगळे इथं वाढताना दिसतील, सगळे कीर्तनला आलेले दिसतील, इतक्या एकोप्याने। आणि म्हणून एवढा मोठा कार्यक्रम आम्ही संपन्न करतो आहे आणि 2 वर्षाचं नियोजन केलं म्हणून आज आम्ही एवढ्या मोठ्या याला आलो नाही। काय ते एवढं मोठं नियोजन 1-2 महिन्यात होत नाही, हे फार मोठे। सप्ताहाची सांगता कधी असणार आहे, कोणाचं कीर्तन असेल, काय वेळ असेल नेमकं? सप्ताहाची सांगता 13 तारखेला आहे, म्हणजे 13/11/2025 सकाळी आमची भव्य अशी मिरवणूक गेली। काले भव्य मिरवणूक झाली, तुम्ही पाहिली काले बी, तशीच काल्याच्या दिवशी सुद्धा पालखी आम्ही देवाची पालखी काढणार, सकाळी भव्य मिरवणूक होणार आणि 9:30 ते 12 वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन होणार।
म्हणजे 13 तारखे हा आमचा सांगतेचा दिवस. या कालावधीमध्ये हजारो भाविक या ठिकाणी दर येणार आहेत लाभ घेण्यासाठी कीर्तनाचा. काय भाविकांना आव्हान असेल तुमचं? भाविकांना आणणारं असं आव्हान असणार आहे की ज्ञानोबा तुकोबा यांनी जी परंपरा जी तुम्हाला शिकवण घालून दिली, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत काय सांगतात, तुकोबा गाथ्यामध्ये काय सांगतात, याचं चिंतन करा. जर तुम्हाला निसर्गापासून वाचायचं असेल, तुमची तब्येत व्यवस्थित, आरोग्य जर आरोग्य संपन्न राहायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबारायाशिवाय दुसरा कोण नाही. पांडुरंगाची भक्ती करा तुम्ही. ज्ञानोबा तुकोबाची केली की पांडुरंगाला ती पावन होती. पांडुरंगाला काय पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे नाही. आळंदीत ज्ञानोबाराचं तुकोबा दर्शन घेतलं तर ज्ञानोबाराय पांडुरंग प्रसन्न होतात आणि म्हणून पांडुरंगाची भक्ती सर्वांनी करावीत. पण ज्ञानोबा तुकोबा हे संत परंपरा ज्याने आपलं घेतली ती परंपरा आपण जपण्याचं काम सर्व समाजाने करावं. इथं जातीचा नाही, देव जातीत वाटायचा नाही. आपण देव हा जातीत नाही, देव हा अंतकरणात असले, मनात असला पाहिजे. ज्याच्या सद्भावना मनात असेल त्याला देव नक्की भेटेल. आणि आमची देव एवढी श्रद्धा आहे की तो हा कार्यक्रम आमचा 100% यशस्वी नाही निर्विघ्न पार पडेल यांची आम्ही भैरवनाथचरणी खात्री आणि प्रार्थना आहे. धन्यवाद. सप्ताह म्हणलं की खूप मोठं नियोजन असतं. हे तरुण तुम्ही कसं हे सगळं नियोजन पार पाडताय? आमच्या पाठीमागं सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन असल्यामुळं आम्ही एक साधारणतः 2 वर्षापासून सभापती असतील, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली साधारणतः 2 महिन्यापासून सर्व गावानेच एकजुटीने सर्व एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे नियोजन केलेले. त्यामध्ये पार मग सर्वात पहिलं ग्राउंड तयार करण्यापासून तर आज तिकडं पंक्तींचं नियोजन होईपर्यंत सर्व तरुणांनी भरपूर सहकार्य केलेले. मग प्रत्येक नियोजनात पाहिलं तुम्ही, आज जर पाहिलं तर किचनमध्ये जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी भरपूर तरुण सहकार्य करतात. देणगीमध्ये असेल तर देणगीमध्ये पण चांगल्या प्रकारे तरुणांचा मोठा सहभाग आहे. त्यानंतर पाहिलं तर हा मंडप भव्य दिव्य मंडप हा उभा करत असताना गावातील सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन असल्यामुळे तरुणांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या काही तरुणांच्या असतील, काही ज्येष्ठांच्या असतील, यांच्या मार्गदर्शनातून सप्ताह उंचीवर नेण्यासाठी सर्व गावातील ज्येष्ठांचं आणि तरुणांचं चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं. त्यामध्ये जर आज पाहिलं तर आज कीर्तन संपल्यानंतर साधारणतः एक 4,500 ते 5,000 लोकांची वन टाईम जेवणाची व्यवस्था ही गावच्या सर्व सहकार्याने झालेली. त्यामध्ये सर्व जेवणाचं नियोजन हे तरुणांनी केलेलं आहे. साधारणतः 450 तरुण हे वाढपासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि साधारणतः 4.5 ते 6.5 मिनटामध्ये 5,500 लोकांना पहिल्या पंक्तीला वाढपाचं नियोजन हे गावातील सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मंडळी करणार आहे. आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं या ठिकाणी जे नियोजन आहे तुम्ही करताय, सगळं महाप्रसाद बनवताय. आज काय काय महाप्रसाद आहे आणि किती लोकांचं नियोजन केलेलं आहे? आज महाप्रसादामध्ये बुंदी, डाळ, मटकी बटाट्याची भाजी, पुरी आणि हे 5 आयटम आहेत आणि जवळजवळ 5 ते 6,000 लोकांचं जेवणाचं नियोजन आहे. खूप भाविकांचा महाप्रसाद तुम्ही बनवताय. किती माणसं आहेत आणि किती सगळं काम करताय तिथं? आता आमचा जवळजवळ 80-90 लोकांचा संच आहे. 17-18 महिला आहेत आणि जवळजवळ 15-20, 25-30 आचारी आहेत आणि बाकीचे मग म्हणजे लेबर लोक म्हणजे ते आहेतच. आज संध्याकाळची पंगत असणार आहे. कधीपासून हा स्वयंपाक सुरू केला आहे? हा सकाळी साधारणतः 11 वाजल्यापासून चालू केला आहे. 11 वाजता आम्ही चालू केलं आहे. म्हणजे आता जो फक्त पुरी सोडून बाकी सर्व झालेलं आहे आणि त्यानंतर आता उद्याचे लाडूचं नियोजन, शेव बनवायचं काम चालू केलं. भाविक हजारोच्या संख्येने येणार आहेत. काय तुमचं भाविकाला आव्हान असं? भाविकांनी काय आले आता सध्या आहे ना, बिबटचं खूप बेकार वातावरण आहे आमच्या परिसरामध्ये आणि त्यासाठी काय केलं, कीर्तनाचा टायमिंग लवकर ठेवलेला आहे आणि भाविकांनी ना म्हणजे यावं आणि याचा आहे ना म्हणजे महाप्रसादाचा आहे ना लाभ घ्यावा. कारण कसं आहे का खूप छान नियोजन गावाने बी केलेलं आहे आणि आम्ही ग्रामस्थचे म्हणजे गावचेच आचारी आहे, ग्रामस्थ आम्ही आणि म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे, उत्साह आहे का आपल्या गावामध्ये एवढा मोठा सोहळा होतो आहे. म्हणजे आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. आम्ही आनंदाने करतो हा कार्यक्रम. ती पंढरी सुवर्ण महोत्सव पारगावतर्फे आळे जेवणाच्या या शेडकडं आपण लक्ष वेधलेलं आहे. त्यानिमित्ताने केटरर्स, डेरे पटेल केटरर्स यांच्याकडे स्वयंपाकाचं नियोजन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बैठक व्यवस्था, उत्तरेच्या बाजूनी महिला, दक्षिणेच्या बाजूने पुरुष असे 2 विभाग ज्यामध्ये केलेले आहेत आणि मध्ये वाढणाऱ्यांसाठी एक 25 ते 30 फुटाचा असा पेस त्या ठिकाणी ठेवलेला आहे. वाडी किती असतील? आता मोठी संख्येने या ठिकाणी भाविक येणार आहेत. वाडी किती असतील आणि किती बैठक व्यवस्था, किती भाविक एक वेळ जेवायला बसू शकतात तिथं? एका वेळेस कमीत कमी 5,000 माणसं एक वन टाईम जेवतील
ह्या हिशोबाने नियोजन केलेलं आहे. एका वेळेस 200 ते 250 वाढपे त्याच्यासाठी 5 आयटमसाठी 20 पंक्तींसाठी नेमलेले आहेत. आणि सर्व मोठ्या प्रमाणात इथं नियोजन आहे. काय ग्रामस्थांचं कस लागले, 8 दिवस मोठी मेहनत चालू आहे. 2 वर्षापासून या सप्ताहाचं नियोजन चालू आहे. काय सांगा? तसं जरा भक्ती पंढरीच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विषय म्हणजे 2 वर्षापासून नियोजन चालू आहे. पण या गेली 1.5-2 महिन्यात एकदम सूक्ष्म बारीक गोष्टींवर म्हणजे कुठं पाणी साचेल, कुठं काय होईल, आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी सर्व कमिटीने बारीक नियोजन करून बारकावे त्यातले शोधून त्याच्यावर पर्याय काढलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आम्ही एकही म्हणजे वाढपेची मंडळी आहेत 250-300 जी लागणारी आहेत, एक सुद्धा रोजाने आणलेला नाही. सर्व ग्रामस्थ आहेत आणि ग्रामस्थांनी असं ठरवलं का बा आम्हाला 2 पंक्ती आमच्या मळ्याला द्या वाढण्यासाठी, का आम्ही 10 दिवस ती पंगत पूर्णत्वाला नेऊ. असं म्हणजे स्वेच्छेने सर्व ग्रामस्थांनी मोठ्या हिरारीनं भाग घेऊन काम चालू केलेलं आहे. तुमच्याकडे काय नियोजन दिलं आहे? मी आता डेरे पटेल केटरर्स यांना मदत करण्यासाठीच किचनमध्ये काम करतो. त्यांच्याबरोबर जे पडेल ते काम करायचं आणि प्रत्येक ग्रामस्थ काही पण म्हणजे बा तो किती मोठा पुढारी आहे किंवा किती कोण आहे हे पाहण्यापेक्षा आपल्याला ह्या भक्ती पंढरीत कुठं खारीचा वाटा उचलता येईल, आपल्याला काही काम करायची वेळ आली तरी त्याची ती तयारी झालेली आहे. पण पाहतोय की कुठलंही जे काम असेल हे काम करण्याची तयारी येथील ग्रामस्थांनी दर्शवलेली आहे आणि मोठा उत्साह या गावामध्ये आपल्याला दिसून येत आहे. रामदास सांगळे, सिनियर एक्सप्रेस, पारगाव.